महाराष्ट्रातील भटक्या विमुक्त जाती जमातींची पंढरी समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यातल्या पाथर्डी येथील मढी गावामध्ये यात्रा सुरू आहे। प्रत्येक समाजाचे भाविक भक्त या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येने सहभागी होत असतात। याच समाजातील एक असलेला वैदू समाज आज मढी गावामध्ये एकवटला होता। पुन्हा एकदा जात पंचायत भरते की काय याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं। काही ग्रामस्थांकडून मढीमध्ये पंचायत बसणार असल्याची माहिती मिळत होती। या समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी सकाळपासून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे आणि त्यांचे सहकारी या पंचायतवर लक्ष ठेवून होते। दुपारच्या वेळी महाराष्ट्रातील सर्व वैदू समाज एका झाडाखाली बसले। पत्रकार संघाचे सरचिटणीस आरोटे या ठिकाणी पोहोचले। फोटो व्हिडिओ कॅमेरे चालू होताच वैदू समाज पुन्हा एकदा भयभीत झाला। मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस यांनी आपण जात पंचायत बंद करून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त अभियान सुरू करून मढी येथे जात पंचायत बंद करून आपल्या विकासासाठी आणि आपल्यातील तंटे मिटवण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर पाटील यांनी सुरू केलेले अभियान राबवावे। एकत्र येऊन प्रगतीचा मार्ग मिळू शकतो। पत्रकारांविषयी असलेली भीती काढून टाकावी। चांगल्या उपक्रमांना आम्ही सहकार्य करू। जात पंचायत ही ओळख संपुष्टात येऊन तंटामुक्त अभियान आणि समाजाचा मेळावा मढी येथे सुरू करावा असे आवाहन त्यांनी केले। सदर आवाहनाला सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करून या अभियानाला नारळ वाढून शुभारंभ केला। पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे राज्यभरातील विविध संघटनांनी स्वागत केले। यावेळी वैदू समाजाच्या वतीने पत्रकारांचा सन्मान करून आभार देखील मानण्यात आले। दरम्यान वैदू समाजातील जे प्रश्न आहे ते प्रश्न आम्ही तंटामुक्त समिती आणि वैदू समाज संघटनेच्या वतीने सोडवणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्याचे वैदू समाजाचे अध्यक्ष श्यामलिंग शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। तसेच सर्व वैदू समाजाला एकत्र येण्याचं आवाहन देखील केले। कानिपनाथाच्या कृपेक करून परंपरागत चाललेले जे न्याय पंचायत होती ती आम्ही यापूर्वी 3 वर्षापूर्वीच बरखास्त केलेली। त्याऐवजी महाराष्ट्रातल्या संपूर्ण भारतातल्या वैदू समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी महात्मा गांधी तंटामुक्ती जी आहे तंटामुक्ती समिती या ठिकाणी ती समिती आम्ही या ठिकाणाहून आजपासून स्थापन करून जे समाजातले प्रश्न आहेत वैदू समाजातले जे प्रश्न जे अडीअडचणी आहेत शैक्षणिक आहेत आरोग्य आहेत आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही तंटामुक्ती जी समिती या ठिकाणी निर्माण केलेली आहे। या तंटामुक्ती समिती मार्फत याद्वारे दरवर्षी आम्ही समाजाचे प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रातल्या वैदू समाजाचे प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत। त्यासाठी माझं आव्हान आहे या ठिकाणी महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात वाड्यात तांड्यात गावात त्या ठिकाणी राहणारा जो समाज आहे त्या ठिकाणी कोणतीही मनात भीती न बाळगता कोणताही दुजाभाव न करता या ठिकाणी मढीला दरवर्षी पंचमीला या ठिकाणी जमावं। आपले जे प्रश्न आहेत गाव पातळीवरचे तालुका पातळीवरचे जिल्हा पातळी या ठिकाणी मांडावेत। संघटनेमार्फत या समिती मार्फत आम्ही ते प्रश्न सोडवणार आहोत। त्यासाठी सरकार दरबारी त्याचा पाठपुरावा करून आपला सर्वांगीण विकासासाठी उन्नतीसाठी आम्ही प्रयत्न करणार। वैदू समाजाला कामधंदा कोणता मिळावा या विषयावर आम्ही जोर देणार असल्याची माहिती अखिल भारतीय वैदू पंचायत समितीचे अध्यक्ष डॉक्टर स्वामी शिरपुल वैदू यांनी दिली। आम्ही वैदू समाज जात पंचायत मुक्त करून आम्ही वैदू समाजच्या जात पंचायत मुक्त करून आम्ही तंटामुक्ती महात्मा गांधी योजनेच्या चर्चेतून आम्ही सर्व वैदू समाजाला संदेश पोहोचवलेला आहे आणि आमच्या इथून पुढं आमच्या नवीन पिढी शिक्षणातून जोर देणे आमच्या वैदू समाजाला कामधंदा कुठल्या परिस्थितीत कामधंदा यावा कुठला रोजगार मिळावा आमच्या समाजाला कुठला महाराष्ट्र शासनानं मान्यता द्यावं कुठलं आम्हाला व्यवस्था सरकारने द्यावं यावरती आम्ही जोर देणार आहे। आणि इथंच पुढच्या वर्षी आम्ही आता सांगतो महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या वतीने मी काम करतो आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी महाराष्ट्राचा उपाध्यक्ष आहे आणि वैदू समाजाचं मी संघटक म्हणून काम करतो। असे आमचे जे बरेच मंडळी इथं आलेले आहेत त्यांना सर्वांच्या आग्रहानुसार आम्ही आज मढी इथे घोषित करतो की आम्ही जात पंचायत मुक्त केलेले आहे। इथून आम्ही तंटामुक्त आणि या माध्यमातून आमच्या समाजाला जवळकी करण्यासाठी रोटीबेटी व्यवहार करण्यासाठी विकास करण्यासाठी समाजाचा पूर्ण कसा आणि आमच्या क्षेत्रामध्ये मुलं मुली शिक्षण होऊन मोठा अधिकारी व्हावं आम्हाला महाराष्ट्र शासनाने आम्हाला सवलती द्यावं यासाठी आम्ही आता पुढून काम चालू ठेवणार आहे। वैदू समाजाने अतिशय चांगला निर्णय घेतला आहे। राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक समाजाचे पक्षाचे मेळावे निघत असतात। आम्ही देखील एकत्र येऊन आमच्या विचारांची देवाणघेवाण करू। अतिशय चांगला निर्णय या समाजाने घेतलाय। असाच निर्णय इतर समाजाने देखील घेतला पाहिजे असं मत राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांनी व्यक्त केले। त्या ठिकाणी आज त्यांनी वैदू समाजाच्या या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय घेतला। त्यांनी असं ठरवलंय का महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा मेळावा होतो इकडं भगवानगडावर मेळावा होतो
आणि आपला का मेळावा होऊ नये, आपले लोक एकत्र आले पाहिजे, आपल्या विचारांची देवाणघेवाण झाली पाहिजे आणि देवाणघेवाणीतून आपला विकास आपण साध्य केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी माझे मित्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुंबईमध्ये काम करता येते स्वामीजी वैदू, त्यानंतर माझ्याबरोबर असणारे आमचे सर्व पत्रकार मी या ठिकाणी व्यक्त केलं का या समाजाला मेळावा घेण्याची इच्छा आहे, मेळावा घेतला पाहिजे आणि जुन्या परंपराने त्यांचा जो चालू असलेला त्यांनी सांगितलं इथं या ठिकाणी बैठक घेऊन का जुन्याच्या पिढीप्रमाणे जे चालू आहे ते आमचं चालू राहील, आम्ही कुणाला दंडबिंड करणार नाही आणि आम्ही महात्मा गांधी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आबा पाटील यांनी जी राबवलेली महात्मा गांधी तंटामुक्त अभियान ही योजना या वैदू समाजाने आज या ठिकाणी घेतली आणि तिचा शुभारंभ या ठिकाणी नारळ फोडून केला. अतिशय कौतुकास्पद बाब आहे का इतर समाजांनी देखील या वैदू समाजाचा आदर्श घेऊन हा उपक्रम राबवला पाहिजे. न्यूज रिपोर्टर गणेश आवारी, एसएन मीडिया, पाथर्डी.